नमस्कार. रावित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुचाकी चालक आणि ट्रॅफिकवाले यांच्यात काय चकमक झाली असेल, बोलण्यावरून आला असेल, काय मतभेद झाले असतील. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. कित्येक वेळा आपण बघितलं जातं की ट्रॅफिकवाले, मग टू व्हीलर असो, कुठलाही चालक असो, वादविवाद का होतात ह्याच्यावर ना विचार करण्याची खरंच गरज आहे. आणि सामान्याचा उद्रेक का होतो विचार करा. थोडासा ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि ही घटना मी का इथे दाखवतोय की ज्या इस्माने ते हेल्मेट उघडलं मारायसाठी, त्या पोलिसासाठी असो, कुणासाठी पण हे विचार करण्याची गोष्ट आहे की हा उद्रेक का झाला. म्हणजे याची सुरुवात काय होती, तुमच्या छोट्याशा ठिणगीवरनं होते. बोलला चाली होती, त्यांनी लायसन मागितलं, काय पेपर असतील, हेल्मेट का नाही घातलं, या गोष्टीवरून सुरुवात होते. पण ह्याचा उद्रेक का होतो मी तुम्हाला सांगतो. का अशीच घटना बांद्रा स्टेशनच्या समोर खार चौकी आहे ना, तिथे घडली होती. त्या हवालदाराचे नाव आता मला माहिती नाही. टू व्हीलरवाल्यांना त्याला अडवलं आणि त्याच्यावरून काहीतरी त्यांची बाचाबाची झाली. दोघे जण होते वाटतं ते. आणि त्यांच्यात बाचाबाचीचं प्रकरण इतकं गेलं की त्या टू व्हीलरवाल्याने हेल्मेट जे होते का नाही, त्या हेल्मेटनीच त्या हवालदारांच्या डोक्यात घातलं. ते इतकं मारलं ना की अक्षरशः मला वाटतं त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर ना त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. विचार करा. जेवढा आपण समजतो हा व्हिडिओ सामान्य आहे, पण तो सामान्य नाही. गंभीर बाब आहे. तुमचा जो उद्रेक होतो ते उद्रेकचं कारण कळायला पाहिजे की खरंच ट्रॅफिकवाले तुमच्यावर कुठल्या प्रकारे बोलतात. थोडा विचार करा ना. त्याच वेळेला तिने त्या रागामध्ये काही करू शकतो तो माणूस. त्यावेळेला त्याला काही कळत नाही. त्या रागामुळे ना तो काही करतो. आणि त्या एका फटक्यात ना किती म्हणजे गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळं ही रस्त्यावरची भांडणं आहेत ना, हे कधी सामंजस्यपणाने, आणि भले ट्रॅफिकवाल्यांनी जरी अडवलं तर त्यांनी सुद्धा आपला संयम बाळगला पाहिजे सामान्याबरोबर बोलताना. आणि जरी सामान्याला जरी पकडलं तर त्यांनी सुद्धा ना त्यांच्याबरोबर आपण सुद्धा थोडंसं संयमानं बोललं पाहिजे. कारण सुरुवात जी होती ना, काही शब्द असे आहेत ना, ते काहीतरी कुठेतरी भिडतात आणि त्याच्यामुळे ते भांडण होतं आणि त्याचा हा उद्रेक होतो कुठेतरी. तर त्यामुळं बोलताना थोडंसं ट्रॅफिकवाले असो किंवा सामान्य असो, बोलताना थोडासा संयम ठेवला ना तर नक्कीच ह्याच्यावर काहीतरी म्हणजे भांडण्याचे प्रमाण कमी होईल. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.